नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम. मी आपली सर्वांची लाडकी मैत्रीण ए सी रंगोली चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजची आपली ही रांगोळी स्पेशल म्हणजे श्रावण स्पेशल रांगोळी आहे आणि ही रांगोळी आपली आहे महादेवाच्या पिंडीची. तर ही कशी काढायची मी तुम्हाला इथे दाखवते, त्याप्रमाणे तुम्हीही काढा. आपल्याला इथे 5 ते 3 ठिपके आखून घ्यायचे आहेत. आता आपल्याला त्या ठिपक्याच्या सहाय्याने आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे. ही डिझाईन आपली मासोळी आणि महादेवाच्या पिंडीची आहे. अशाप्रमाणे आपल्याला सर्व ठिपके एकमेकाला जोडून मधातली बंद बाजू तयार करून घ्यायची आहे. आता आपल्याला साईडचे जे मासोळ्याचे आकार आहेत आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. मी सर्वप्रथम इथे शेपटी काढून घेते मागची, जेणेकरून तुम्हाला हे माझ्या स्टेप कळतील. अशाप्रमाणे मी इथे तुम्हाला ही रांगोळी दाखवते. माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्या ह्या रांगोळ्या समजतील. अशाप्रमाणे आपल्याला आता इथे एकमेकाला जोडून इथे मासळीचा आकार तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहत माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटतात कमेंटमध्ये मला नक्कीच कळत राहा. मी तुमच्या कमेंटची नक्की वाट पाहीन. तर अशाप्रमाणे आपल्याला इथे 6 मासोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि एकदम आपली सुंदर अशी नवीन एक रांगोळी तयार करून घ्यायची आहे. मी श्रावण स्पेशल म्हणजे महादेवाच्या रांगोळ्या जास्तीत जास्त इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाप्रमाणे आपल्याला हे सर्व मासोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला मध्यभागी महादेवाची पिंड तयार करून घ्यायची आहे. अशाप्रमाणे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही इथे मध्ये महादेवाची पिंड तयार करून घ्या. एकदम सोप्या पद्धतीची आपली ही एकदम सुंदर अशी रांगोळी आहे. तुम्हाला काढण्यासाठी काहीही अवघड रांगोळी नाही आहे. तुम्हाला काही कळत नसेल तर तुम्ही माझा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत राहा आणि तुम्हाला खरंच माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर मला कमेंट करायला विसरत राहू नका. अशाप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमचे जे कलर तुमच्यापाशी अवेलेबल असतील ते तुम्ही कलर भरून घेऊ शकता. मी इथे माझ्या आवडीनुसार माझ्याकडे जे कलर अवेलेबल आहेत ते मी इथे कलर भरून घेते. आपल्याला असे पूर्ण कलर भरून घ्यायचे आहेत. कलरच्या मासोळ्या आपल्या एकदम छान पण दिसतात. तुम्हाला एकच कलर पूर्ण मासोळ्यामध्ये भरून घ्यायचा असेल तेही तुम्ही भरू शकता. तुम्ही पाहू शकता किती छान आपल्या उठून अशा छान मासोळ्या दिसत आहेत. मी इथे ऊन सावली कलर असा दाखवलेला आहे. मी इथे 3 कलर वापरलेले आहेत मासोळ्यामध्ये आणि म्हणजे एका मासोळीमध्ये 2 मासोळ्यामध्ये एकच कलर वापरलेला आहे. तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला माझी रांगोळी नक्कीच समजेल. आणि जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पहा. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स आणि 3D रांगोळ्या पाहायला मिळतील. तुम्हाला जर आवड असेल डिझाईन काढण्याची तर तुम्ही ते नक्कीच पहा आणि नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला ते कशा वाटतात तेही मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आपल्या धावपळीमध्ये आपल्याला माझे जर व्हिडिओ पाहायला वेळच मिळत नसेल तरीही तुम्ही माझे व्हिडिओ वेळातला वेळ काढून तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि तुमचे कमेंट्स मला असेच येऊ देत राहा. जेणेकरून मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन आणि
छोट्या आणि छान छान रांगोळ्या घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहील. आपले हे 4 मासोळ्या भरून झालेल्या आहेत. आपल्याला उर्वरित 2 मासोळ्यामध्ये पण असा कलर भरून घ्यायचा आहे. आपल्याला ही रांगोळी काढण्यासाठी काहीही वेळ लागलेला नाही आहे. झटपट होणारी आणि छान पण दिसणारी रांगोळी आहे. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर AC रंगोली चॅनलवर नवीन असाल तर माझ्या AC रंगोली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या अशा सर्व रांगोळ्या तुम्ही पाहत राहा आणि तुमच्या मैत्रिणींना पण पाहायला सांगा, जेणेकरून माझ्या रांगोळ्या सर्वांपर्यंत पोहोचतील. अशाप्रमाणे आपल्याला पूर्ण कलर भरून घ्यायचे आहेत आणि महादेवाच्या पिंडीमध्ये पण कलर भरून आपल्याला ही रांगोळी डार्क करून घ्यायची आहे. आणि मासोळ्यामध्ये तुम्ही पाहू शकता मी अशाप्रमाणे एक डिझाईन काढून घेतलेली आहे. अशाप्रमाणे आपल्याला ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे. आता मध्यभागी आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे आणि आपली रांगोळी एकदम छान बनवायची आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. आता आपल्याला महादेवाच्या पिंडीमध्ये अशा 3 रेषा आखायच्या आहेत आणि मध्यभागी गंध काढून घ्यायचा आहे. मध्यभागी गंध काढून झाल्याच्या नंतर आपल्याला जो मधला भाग हिरवा कलर आपण जो भरलेला आहे तिथे आपल्याला चारी बाजूनी डॉट काढून तिथे फुलं काढून घ्यायचे आहेत. महादेवाला पांढरी फुलं, पिवळी फुलं अशी अतिप्रिय असतात, तसे आपल्याला इथे पांढरे फुलं काढून घ्यायचे आहेत आणि आपली रांगोळी पूर्ण करून घ्यायची आहे. तुम्हाला माझी ही रांगोळी नक्कीच आवडली असेल अशी आशा करते आणि अशाच तुमच्यासाठी नवनवीन छोट्या आणि सोप्या पद्धतीच्या रांगोळ्या घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. मी असा आकार देऊन घेते फुलाला आणि त्यामध्ये कलर भरते आणि आपली ही रांगोळी पूर्ण झाली आहे. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.